पुण्यात एक एटीएम चोरीचा नवा फंडा उघडकीस आलेला आहे। एटीएम मध्ये फ्लॅप बसवून ग्राहकांची डेबिट रक्कम चोरणारी टोळी रंगेहात पकडण्यात आली आहे। चोरीसाठीची ही मोडस ऑपरेंडी नेमकी काय आहे पाहूया। एटीएम मधून पैसे काढताय, सावधान। एटीएम मध्ये फ्लॅप बसवून रक्कम चोरणारी टोळी। पुणे पोलिसांकडून 2 चोरट्यांना बेड्या। हा व्हिडिओ पहा। पोलीस देखील चोरांच्या या नव्या क्लुप्तीने अचंबित झालेत। पुण्यातल्या कर्वेनगर भागात गेल्या काही दिवसांपासून एटीएम मधून पैसे न येण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या। पैसे खात्यातून डेबिट व्हायचे पण एटीएम मधून मिळायचे नाही। याबाबत अनेक नागरिकांनी बँक आणि पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी याचा सखोल तपास केला असता पोलीस देखील चक्रावले। चोरीसाठी चोरांनी एक वेगळा पॅटर्न वापरल्याचं पाहायला मिळालं। एटीएम चोरीची मोडस ऑपरेंडी आपण समजून घेऊयात। यूपीतल्या 2 चोरांनी पुण्यातल्या कर्वेनगर भागात एटीएम मध्ये फ्लॅप बसवला। एटीएमचे पैसे बाहेर पडतात बरोबर त्याच फटीत डग फ्लॅप बसवला। नागरिकांनी एटीएम मधून पैसे काढताना हे पैसे त्या फ्लॅप मधून बाहेर पडायचे। नागरिकांना मात्र पैसे मिळायचे नाहीत। नागरिकांना वाटायचं काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे आले नाहीत। एटीएम मधून ग्राहक निघून गेल्यानंतर चोर त्या फ्लॅप मधून पैसे घेऊन पसार व्हायचे। मात्र पैसे खात्यातून डेबिट झाल्याचं लक्षात आल्यानंतर नागरिकांनी बँक आणि पोलिसांमध्ये तक्रार केली। पोलिसांनी पाळत ठेवून सखोल तपास केल्यानंतर यूपीच्या दोघांना गजाआड केलाय। उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील 2 रहिवासी आरोपी वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका एटीएम मध्ये 31 मार्च 2025 पासून ते 23 एप्रिल 2025 पर्यंत सतत रँडमली त्यांची एक मोडस ऑपरेंडी आहे। एक फ्लॅप घेऊन तो फ्लॅप एटीएमच्या कॅश डिस्पेन्सर खाली लावायचे आणि तिथून ते निघून जायचे। त्यानंतर काही कालावधीत त्या दरम्यान जे कस्टमर येतात, ग्राहक येतात एटीएम पैसे काढण्यासाठी, ते त्यांचे कार्ड वापरून पैसे काढतात आणि ते पैसे डेबिट होते त्यांच्या अकाउंटवरून, परंतु त्यांना ते पैसे निघत नाहीत। त्यांना वाटतं एटीएम मशीनचा काय ते प्रॉब्लेम आहे किंवा टेक्निकल प्रॉब्लेम म्हणून ते तिथून निघून जातात। असे 4 ते 5 ग्राहक गेल्यानंतर ते लोक तिथंच थांबलेली होते आरोपी। मग त्यानंतर ते येतात, ते फ्लॅप काढतात आणि फ्लॅप काढून फ्लॅपवर जी रक्कम साठलेली होती ती रक्कम घेऊन ते जात असतात। असे त्यांनी 7 ते 8 वेळा केले। पुण्यातल्या कर्वेनगर पोलिसांनी एटीएम मध्ये फ्लॅप बसवून ग्राहकांची डेबिट रक्कम चोरणारी टोळी रंगेहात पकडली। हे दोन्ही चोर यूपीतले असून ते दोघेही फार शिकलेले नाहीत। तरी देखील त्यांनी हे एटीएम चोरीचं तंत्र नेमकं कसं अवगत केलं याचंच पुणे पोलिसांना आश्चर्य वाटतंय। आता या 2 चोरांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून अजून काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।